मला वाटते जेवढी मुंबईमधील जी परप्रांतीय रिक्षा चालक आहेत त्यांना जेवढी मराठी शिकण्याची गरज आहे ना, तितकीच गरज आज महाराष्ट्रातील लोकांना पण आहे. जे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव वाचतानाचा व्हिडिओ आज एक व्हायरल होतोय आणि तोच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. ते बघा. ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास, नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगत मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. 1943 मध्ये बघितले? फक्त 1 मिनिट 11 सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्यात पण त्यांनी 10 ते 12 चुका, मला वाटते जास्तीच चुका केल्या असतील. जर आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना मराठी वाचतानाची ही हालत आहे तर आपण दुसऱ्याकडनं काय अपेक्षा करणार? आणि जे संविधानिक पदावर बसलेले लोक जर मराठी जर अशी वाचत असतील तर काय बोलावं यांना? ढकलावर, संपलं.